सकाळी मी न्यूज ऐकत असताना अचानक न्यूज आली की अजित पवार यांचा विमान दुर्घटनाग्रस्त झाला. आधी दादा गेले हे त्यांनी सांगितलंच नव्हतं, परंतु उत्कृष्ट वाटले की काय झालं दादांचं. आणि मग शेवटी एक 15-20 मिनिटानंतर दादा गेल्याचं ऐकण्यात आलं. धक्काच बसला की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं एक चांगला प्रशासक, मर्द माणूस आणि स्पष्ट वक्ता हा गेल्याचं ही पोकळी जी आहे, ही आज तरी दुसऱ्या कोणामध्ये आहे असं दिसत नाही की ते भरून काढतील. आणि म्हणून कामाच्या दृष्टिकोनातनं मी तर दादांना जवळून बघितलेलं आहे. त्यांनी शब्द दिला तर ते काम करणार. वाटेल ते होईल, ते होईल. ते करणार आणि नसेल होणार असेल तर स्पष्ट सांगायचे की होणार नाही. म्हणून इतका चांगला माणूस, हिमती माणूस, प्रशासक चांगला, मर्द माणूस. आज तो गेलाय, महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. ही पोकळी कशी भरेल याची संभावना मला तरी दिसत नाही नजीकच्या काळामध्ये. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हेच आपण सांगू शकतो. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, एक चांगलं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. म्हणजे आपण सुरुवातीपासून राष्ट्रवादीकडे राहिलेला पवार साहेबांसोबतचा आपला आजपर्यंतचा प्रवास आहे. दादांबद्दलच्या काय आठवणी अशा सांगता येतील की त्यात तुम्ही फार जवळून अनुभवल्या? मी सांगितलं ना, कामामध्ये माणूस म्हणजे पवार साहेबांच्या बद्दल मी जवळच असल्या कारणानं मला काही काही वेळेला दादा मला सांगायचे की बाबूजी तुम्ही साहेबांना सांगा, काही गोष्टी आपल्याला हे करायला पाहिजे. मी सांगत होतो. आणि मी मागे साहेबांना विचारलं होतं क्लिअर अगदी की आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण ताईला प्रोजेक्ट करायचं का दादांना प्रोजेक्ट करायचं. तर त्याने सांगितलं स्पष्टपणानं की नाही, आपल्याला दादांना प्रोजेक्ट करायचं महाराष्ट्रामध्ये. ताई तुमच्या आपल्या दिल्लीच्या राजकारणामध्ये राहतील, हे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं. काय घडलं काय नाही समजू देत नाही, परंतु शेवटी अल्टिमेटली घरातही फूट पडली आणि पक्षातही फूट पडली. फार मोठं नुकसान आमच्या पक्षाचं झालं ना. आता साहेबांचं वय होत आलं, ते एवढी धावपळ करू शकत नाही. शरीर शेवटी आपलं उत्तर देतं. आणि अशा ह्याच्यात दादा निघून म्हणजे वेगळे झाले याचं दुःख होतंच आम्हाला. आणि आज तर तेही निघून गेले, याचं दुःख फार जास्त आहे आणि ही पोकळी भरून निघणं फारच कठीण दिसतंय मला. शेवटपर्यंत दादांना आपण पक्षामध्ये यावं, आपल्या सरकारने येतात त्यांच्यासोबत असावं अशी शेवटपर्यंत माझ्याबद्दल त्यांना आपुलकी होती आणि वाटत होतं की नाही बाबूजी बरोबर असावेत, कारण जिल्हा मी सांभाळत होतो ना. आणि त्यांनी बघितलंय की मी रिझल्ट्स दिलेत. त्याच्यानंतर मी थोडं रिटायर सारखं झाल्यावर रिझल्ट्स नाहीत काहीच. तर त्यांना वाटायचं की जिल्हा बाबूजी सांभाळू शकतात. इव्हन मनीषलाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जिल्ह्याची जबाबदारी सांभाळा, जिल्ह्याचे अध्यक्ष व्हा. त्याला आज शक्य नव्हतं, कारण माझ्याही काही अडचणी आहेत पारिवारिक. त्या दृष्टिकोनातनं ते शक्य नव्हतं. पण मनीष त्यांच्याबरोबरच होता आणि संपूर्ण कुठे गरज असेल तिथे तो हजर राहत होता. शेवटी तो हजर आहे म्हटल्यानंतर आमच्या घरात काही असं वाद नव्हते की माझा पक्ष हा आणि तुझा पक्ष हा. तुला जे योग्य वाटतं ते तू कर. मला काही स्वार्थ नाही आहे. मी आपल्या साहेबांच्या बरोबरच राहील. पवार साहेबांसोबत असताना असं कधी तुम्ही अनुभवलं का की दादांनी आपल्याला एका फोनवर कुठलीही मदत मागितली असेल, ती मिळाली असेल, पक्षाचा विचार दादांनी कधीच केला नाही? नाही, केव्हा नाही, नेव्हर नेव्हर. म्हणजे दादांनी एकदा मी सांगितलं ना, शब्द दिला तर ते वाटेल ते होईल ते काम करायचे. आणि मी तर म्हणतो तुम्हाला की जरी श्रेय कोणी घेणार असेल तरी सामूहिक निर्णय होता लाडक्या बहिणीचं. परंतु दादा फायनान्स मिनिस्टर असल्या कारणानं केन प्रकारे ते त्यांना आजपर्यंत मिळत आलं. अडचणी भरपूर आहेत महाराष्ट्राच्या. आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सुद्धा की महाराष्ट्राची तिजोरी कोरडी आहे, ठणठणात आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतानाही ते मॅनेज करत होते आणि त्या बहिणींना देत होते. म्हणून महाराष्ट्रात जनतेला धक्का आहे तसा फार मोठा धक्का महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहिणींना आहे की पुढे काय होणार. तुमचा शेवटचा संपर्क कधी झाला? दादांचा माझं जवळपास हे वेगळे होणे झाल्यानंतर झाला होता. मी त्यांना भेटायला गेलो होतो बंगल्यावर. की बाबा हे
आमच्या इथे अशा अशा रेट झाल्या आहेत तर तुम्ही काही शब्द टाकावर. तर म्हणे बाबूजी मी स्वतः अडचणीत आहे. त्यांच्यावरही हे होतं ना, तर मी स्वतः अडचणीत आहे, मी माझ्या काढू शकलो नाही, तुमच्याकडून काढू शकेन असं त्याने मला सांगितलं. मी समजून घेतलं, त्याचं काही वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली, त्याच्यानंतर आमची भेट झाली नाही पर्सनली. म्हणजे व्हायचं ते बरोबर असलं तर बरोबर म्हणायचे, चुकीचं असलं तर स्पष्ट बरोबर नाही आहे. स्पष्ट सांगायचे. मला सांगितलं ना त्यांनी, मी स्वतः अडचणीत आहे, मी तुमच्यासाठी शब्द टाकून कुठून होणार आहे, मी माझं करू शकलो नाही. जळगावला म्हणजे काही अशी एक काही आठवण वास्तव की जे सांगितल्यानंतर अजितदादांचं व्यक्तिमत्व कसं होतं ते महाराष्ट्रासमोर येईल, अशी काही आठवण आपल्या तर मी सांगितलं ना तुम्हाला की उदाहरणच दिलं मी की माझं एक काम होतं, फार ऑफिशियल होतं, अनऑफिशियल काम काहीच नव्हतं. मी आपल्या आर आबा होते डेप्युटी चीफ मिनिस्टर, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सेक्रेटरीला फोन करून सांगितलं की आमचे वरिष्ठ सहकारी आहेत, पक्षाचे मोठे नेते आहेत, तुमच्याकडे पाठवतो, त्यांचं काम करायचं आहे. तरी सुद्धा सेक्रेटरीने केलं नव्हतं. मग मी 8-10 दिवसानंतर मग मी दादांकडे गेलो. दादांनी सांगितलं ठीक आहे, उचलला फोन आणि सांगितलं त्यांना की हे काम करायचं आहे, हो किंवा नाही सांगा मला. आणि आश्चर्य की एक अर्ध्या तासामध्ये सेक्रेटरीने ते काम करून दिलं. म्हणजे काम करण्याची जी धमक त्यांच्यात होती. आबा स्वभावाने फार चांगले, प्रामाणिक माणूस, फार चांगला प्रेमळ माणूस, परंतु कामामध्ये मर्द हा अजितदादा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.